आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। धाराशिवमध्ये मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली। सुळेंनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज धाराशिवमध्ये तुळजाभवानीचं दर्शन घेतल्यानंतर सुप्रिया सुळे सभेला संबोधित करणार। अजित पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळे काय बोलणार याकडे लक्ष। पुरंदर हवेली विधानसभेसाठी माजी जिल्हाधिकारी संभाजी झेंडेंना उमेदवारी मिळावी। पुरंदरमधील शिष्टमंडळाची शरद पवारांकडे मागणी। ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई आज नाशिक दौऱ्यावर। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक होणार। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज गृह मंत्रालयासोबत बैठक। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक होणार। महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका। शिंदे गटाच्या आक्षेपाने सिनेट निवडणुकीवर स्थगितीची टांगती तलवार। सिनेट निवडणुकीच्या मतदार नोंदणी प्रक्रियेवर शिंदे गटाचा आक्षेप। वकिलामार्फत मुंबई विद्यापीठ कुलगुरूंना पत्र पाठवलं। मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांची नोटीस। तपासासाठी अविनाश जाधवांना हजर राहण्याचे आदेश। उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ला प्रकरण। अजित पवार गटाच्या मीरा भाईंदर शहर जिल्हा अध्यक्षपदी अरुण कदम। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली अरुण कदम यांची नियुक्ती। सुप्रिया सुळेंचे व्हॉट्सअप हॅक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। सुळेंच्या स्वीय सहाय्यकाने दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा। पुणे ग्रामीणच्या यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल।